नमस्कार, मी ज्योतिष वास्तुतज्ञ विद्यालक्ष्मी आणि आपल्या सोबत आहे ज्योतिष पंडित श्री व्यंकटेश शास्त्री गुरुजी. नमस्कार. आज आपण नवी मुंबई येथील सोमदत्त या सोसायटीत आहोत आणि ही सोमदत्त सोसायटी जी आहे ती पाम बीच या एरियात आहे आणि सोमदत्त सोसायटीतल्या सगळ्या आपल्या मैत्रिणी आपल्या स्वागतासाठी इथे सज्ज झालेल्या आहेत आणि खूप सुंदर अशी रांगोळी इथे काढलेली आहे. आपण पाहू शकता की इथे खूप सुंदर असं स्वस्तिक काढलेलं आहे. कुणी काढलंय स्वस्तिक? महिला मंडळाने काढलेलं आहे. काय एकजूट आहे पहा, सर्वांनी मिळून हे इतकं सुंदर स्वस्तिक आपल्या स्वागतासाठी काढलेलं आहे. अर्थात वास्तुलक्ष्मीचं स्वागत या लक्ष्मीकडून. मैत्रिणींनो, जरा सांगू शकाल का की ह्या स्वास्तिक या चिन्हाचा अर्थ काय आहे किंवा हे का काढलं जातं? कुणाला माहित आहे का? मला असं म्हणजे वाटतं की 4 दिशांचं प्रतीक आहे. अच्छा, हे शुभ समजलं जातं. व्हेरी गुड. अजून कोणी? पहिले म्हणजे तुमचं आमच्या सोमदत्तामध्ये हार्दिक अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. त्याच्यानंतर स्वस्तिकबद्दल मी सांगते. स्वस्तिक हे असं आहे की आपण प्रत्येक दरवाजावर सुद्धा काढतो, हे चांगलं लक्षण मानलं जातं. बर, अजून काही? स्वस्तिक हे गणेशाचं सुद्धा प्रतीक चिन्ह मानलं जातं. अगदी बरोबर. स्वस्तिक हे चिन्ह अतिप्राचीन आहे आणि आपल्या ग्रंथांमध्ये गणेश पुराणामध्ये स्वस्तिक याचा अर्थ गणपती असा आहे. तेव्हा जे कोणी दर्शक आजपासून हा कार्यक्रम पाहतायत त्यांच्यासाठी खूप महत्वाची माहिती आम्ही घेऊन येणार आहोत. रांगोळीतलं प्रत्येक चिन्ह असेल किंवा इतर माहिती जी ज्योतिष, वास्तू आणि काही यंत्र यांच्या संदर्भातली असेल. स्वस्तिक हे आपल्या मुख्य दरवाजावर असावा आणि 9 इंचाचा असावा, कारण की मुख्य दरवाजा म्हणजे वास्तूचं मुख. कारण की तीच एक अशी जागा आहे, एकमेव जागा आहे की घरातील प्रवेशद्वार म्हणजे त्याच्यातूनच सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा हे मेन प्रवेशद्वारातूनच आतमध्ये येत जात असते. म्हणून मुख्य दरवाजावर 9 इंचाचा अष्टगंधाचा स्वस्तिक हा असायलाच हवा. पण जर का बऱ्याचशा लोकांचे प्रश्न असे असतात की दक्षिणमुखी दरवाजा असेल तर काय करावं? बरेचसे लोक म्हणतात तर पंचमुखी हनुमान लावा, असे कॉमन प्रत्येक ज्योतिषी सांगत असतात. घरामध्ये जे मुख्य स्थान आहेत जसं की अग्नेय स्थान, आता इथे सर्व महिला आहेत तर महिलांना मी थोडंसं सांगू शकतो की जास्तीत जास्त महिला गृहिणी दिसत आहेत इथे आणि गृहिणी जास्तीत जास्त किचनमध्ये जास्तीत जास्त त्यांचा वावर असतो. तर आजच्या युगामध्ये किचन जे काही बिल्डर्स पण आहेत किचन सुद्धा वास्तूप्रमाणेच म्हणजे आग्नेय दिशामध्ये किचन त्यांचं जास्तीत जास्त असतं आणि नसेल तरी तुम्ही सर्वजण ते करून सुद्धा घेता आग्नेय दिशेमध्ये. पण आग्नेय दिशेमध्ये जो अग्नितत्व आहे, अग्नितत्वामुळे महिलांना, स्त्रियांना जो काही त्रास होतो, तिकडचा जो निगेटिव्ह ऊर्जा आणि अग्नीचा जो त्रास होतो त्याच्यामुळे त्यांना आरोग्याला मानसिकताचा जो त्रास असतो त्याच्यामुळे किचनमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही उभे असता, काम करत असता त्याच्या समोर लाल रंगाचा कुंकवाचा स्वस्तिक काढा. घरातल्या आग्नेय दिशातला जो काही निगेटिव्ह प्रभाव महिलांवर जो पडत असतो, गृहिणींवर जो पडत असतो तो निघून जातो आणि त्यांचा मानसिक स्ट्रेस जो आहे तो कमी होऊन जातो. त्याचप्रमाणे घरातली मुख्य स्थान म्हणजे ईशान्य स्थान, जिकडे देव ठेवले जातात, त्या ठिकाणी जर का तुम्ही हळदीचा म्हणजे पिवळ्या रंगाचा जर का स्वस्तिक काढला, कारण की तिकडे जलतत्व आहे आणि तिकडे गुरु ग्रहाचा प्रभाव जास्त असतो आणि त्याचा रंग हा पिवळा, म्हणूनच पिवळ्या रंगाचा जर का तुम्ही ईशान्य स्थानामध्ये जर का स्वस्तिक काढलात तर त्याच्याने घरामध्ये आध्यात्मिकता वाढते, घरातली निगेटिव्ह ऊर्जा कमी होऊन जाते, मुलांचं अभ्यासामध्ये चांगलं लक्ष लागतं आणि घरामध्ये सुख, समृद्धी आणि शांती राहते. त्याचबरोबर चंदनाचा स्वस्तिक हा आपण आपल्या लक्ष्मीच्या ठिकाणी काढावा, म्हणजे जिकडे तुम्ही पैसे ठेवता तिकडे तुम्ही जर का चंदन घासून जर का त्याचा स्वस्तिक काढलात तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची कधीही कमतरता वाटणार नाही आणि घरामध्ये लक्ष्मी बरकत राहते, प्रसन्नता राहते आणि घरातली स्त्री हे नेहमी प्रसन्न राहते. म्हणून ह्या पद्धतीने हा स्वस्तिक काढणं फार महत्वाचं आहे. तर आलं का तुमच्या सर्वांच्या लक्षामध्ये स्वस्तिकचा अर्थ? तर तुम्ही हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत स्वस्तिकचा उपयोग करणार आहात? वा. अशा पद्धतीने स्वस्तिक आणि त्याचं महत्व आपल्या सर्वांना कळालंच असेल. आज आपण ज्या मुख्य उद्देशासाठी आलो आहोत ते आहे वास्तू परीक्षण श्री आणि सौ झेंडे यांच्या घरचं. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आपण आलोय झेंडे यांच्या घरी.
आपण झेंडे यांच्या घरी आलो आणि आता आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत आणि जर या सोसायटीतल्या रहिवाशांचे वास्तुविषयक काही प्रश्न असतील तर तेही आपण जाणून घेऊयात. नमस्कार झेंडे सर. नमस्कार वहिनी. आज आम्ही तुमच्या घरी वास्तुपरीक्षणाकरिता आलेलो आहोत, पण तत्पूर्वी थोडंसं तुमच्याबद्दल परिचय देऊया. काय करता सर आपण? नमस्कार, मी APMC मार्केटमध्ये व्हेजिटेबल मर्चंट आणि कमिशन एजंट आहे. ओके. आणि ताई आपण काय करता? मी सध्या गृहिणी आहे. सध्या गृहिणीच आहात, म्हणजे ह्याच्या आधी तुम्ही काही जॉब या व्यवसाय करत होता का? हो, आधी मी जॉब करत होते, शाळेमध्ये टीचर होते, परंतु हा छोटा स्वयं झाल्यापासून मग मी घरीच आहे. अच्छा, व्हेरी गुड. म्हणजे मुलाच्या जन्मानंतर तुम्ही घरी त्याच्या करिअरसाठी त्याच्या शिक्षणासाठी थांबलेला आहात. बघितलं तरी म्हणजे आपल्या भारतीय महिला ज्या आहेत त्यांना आपल्या मुलांकरिता किती गोष्टीचा त्याग करावा लागतो. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या करिअरसाठी ते संपूर्ण आधीपासून जे आपलं शिक्षण घेतलेलं आहे त्यांना त्याग करून परिपूर्ण वेळ त्यांना आपल्या मुलांकरिता द्यावा लागतो. तर ह्याच्याबद्दल तुम्ही महिला वर्गांना काय बोलू शकता? आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की एखादी गृहिणी असते, उच्च शिक्षित असते, पण कधी कधी कुटुंबाची जबाबदारी आणि म्हणून ती, जसं अर्चनाताईंचं आपण पाहतोय की त्या एक शिक्षिका आहेत, पण बाळाच्या जन्मानंतर, स्वयंच्या जन्मानंतर त्यांनी या मुलांच्या दोघांच्याही करिअरसाठी म्हणून स्वतःचा जॉब क्विट केला, थांबवला आणि आता त्या पूर्ण वेळ त्यांच्या मुलांकडे लक्ष देतात. हे असं का व्हावं ते एक लक्षात घ्या. अर्चनाताई या धनु राशीच्या आहेत आणि झेंडे सर हे कुंभ राशीचे आहेत. तर हे असं धनुराशी आणि कुंभ राशीचं जोडपं आज आपल्या समोर आहे. जेव्हा धनुराशीची एखादी महिला असते तेव्हा ती खूप फोकस असते आणि जेव्हा अर्चनाताईंनी त्यांच्या एखाद्या ठिकाणी जॉब केला असेल तर तो जॉब ही त्यांनी परिपूर्ण निभावला असेल, कारण त्या धनुराशीच्या आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी सांभाळलंय ते आपलं घर आणि आपली मुलं. आता ही धनुराशीची स्त्री आपल्या मुलांनाही करिअरसाठी खूप मदत करेल. लक्षात घ्या, ही धनुराशीची गृहिणी आहे आणि ती या घरासाठी लक्ष्मी ठरलेली आहे. यांच्या पत्रिका आमच्या समोर आहेत. पूर्ण घराचं वास्तुपरीक्षण किंवा एक फेरी आमची या घरावरती झाली. पूर्ण मेजरमेंट आम्ही या घराचं घेतलं आणि त्यानुसार आमच्या एक लक्षात आलं की घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे ते पश्चिमेला आहे आणि घरातली इतर मांडणी ही अगदी योग्य आहे. म्हणजे ही राजवास्तू आहेच, पण बऱ्याचदा तरीही काही अडचणींना तुम्हाला सामोरं जावं लागतं. हे असं का होतं? गुरुजी, हे जे घर पाहिलं आपण, तुम्हाला काय वाटतं याच्यात अजून काय इम्प्रूव्हमेंट यांनी केली तर हे 100% राजवास्तू होईल? वास्तू तर तशी आपण पाहिलेलं आहे. वास्तुपरीक्षण झेंडे सरांच्या परिवाराचं केलेलं आहे आपण. पण ह्या वास्तूमध्ये मेन म्हणजे प्रवेशद्वार आहे हा पश्चिमेचा आहे आणि उत्तरेकडून जे परिपूर्ण उजेड येतोय, म्हणजे उत्तर हे लक्ष्मीचं स्थान आहे, तिकडे कुबेरचं स्थान आहे, तर उत्तरेकडून हा उजेड सतत आपल्या वास्तूमध्ये येणं हे फार महत्वाचं असतं. तर ज्या घरामध्ये उत्तरेकडून उजेड येतो तर त्या ठिकाणी उत्तर म्हणजे आपले लक्ष्मीचं स्थान आणि कुबेरचं स्थान आहे. तर ज्या ठिकाणी उत्तरेकडून सकारात्मक ऊर्जा येते तर त्या घरामध्ये कधीही लक्ष्मीची कमतरता लाभत नाही. तर आपण झेंडे सरांकडून जाणून घेऊया, ह्या घरामध्ये आल्यापासून तुम्हाला घरामध्ये लक्ष्मीची बरकत कशी आहे, पैशाची बरकत कशी? मला ह्या वास्तूमध्ये येऊन 2 वर्ष झाली, पण अशी काही अडचण अशी आर्थिक वाटली नव्हती. त्याच्यामुळे मला इथे असं बऱ्यापैकी आर्थिक पोझिशन बरी आहे असं वाटतं. फायनान्शियल कसं होतं? फायनान्शियल म्हणजे व्यवसायामध्ये वाढ वगैरे झाली का, पैशाची बरकत वाढली? व्यवसायामध्ये पण माझ्या हातून आर्थिक मोठ्या मोठ्या गोष्टी घडल्यात. अच्छा, म्हणजे ह्या 2 वर्षामध्ये काही मोठ्या ऑपॉर्च्युनिटीज तुमच्या आयुष्यामध्ये आल्या आणि ते पूर्ण साध्य झालेल्या आहात. आणि ताईला ह्या घरामध्ये आल्यापासून कसं वाटतं? चांगल्याही घटना घडल्यात, म्हणजे मला भरपूर एवढ्या सगळ्या छान मैत्रिणी मिळाल्या, परंतु काही वाईट घटना सुद्धा घडलेल्या आहेत. गणपतीची मिरवणूक होती आमच्या सोसायटीची, तेव्हा त्यांना हृदयाचा त्रास झालेला, ती एक मेजर घटना झाली. तेव्हा पण आम्ही सगळेजण खूप हलवून गेलेलो, खूप दुःखद असं सगळं वातावरण होतं. सगळेजण एकदम, कारण ते एकदम तसे फिट अँड फाईन होते, परंतु अचानक असं सगळं झालेलं आणि त्याच्यातून आम्ही सावरतोय. त्याच्या लगेच दुसऱ्या 4-5 महिन्यात लगेच आमचा मेजर ऍक्सिडेंट झालेला खंडाळ्याच्या घाटात. तो पण खूप मोठा ऍक्सिडेंट होता, तो पण खरं तर चमत्कारच होता. आम्ही सगळे फुल फॅमिली होतो त्याच्यामध्ये,
पण त्याच्यातून आम्ही वाचलो मग सगळेजण. वहिनी तुम्ही अपसेट होऊ नका. गणपतीच्या दिवशी, गणपतीच्या मिरवणुकीच्या दिवशी एवढी मोठी जी घटना झालेली आहे, गणपती बाप्पांचीच कृपा आहे जे ह्यांना ह्या सर्व प्रॉब्लेम्स मधून सुखरूप बाहेर काढलेलं आहे. आणि तुमच्या वास्तूमध्ये इतकी छान पॉझिटिव्ह एनर्जी आहे ज्यामुळे ह्यांच्या आरोग्याला कुठलाही त्रास आलेला नाहीये. आणि प्रत्येक घटना घडल्या त्याच्यानंतर काही तुम्ही कधी पत्रिका किंवा वास्तू परीक्षण वगैरे काही करून घेतलं नाही का? आधी आम्ही काहीच नव्हतं केलं. सगळ्यात पहिली आणि सगळ्यात शेवटची पत्रिका आम्ही खरं तर आमच्या लग्नाच्या वेळेस पाहिलेली तेव्हाच, त्याच्या आधी काही केव्हा नव्हती दाखवली आणि नंतरही. परंतु या घटना घडल्यानंतर मग आमच्या सगळ्यांच्याच मनात असं यायला लागलं की आम्ही ह्या घरी शिफ्ट झालो. त्याच्यामुळेच असं, कारण 2च वर्ष, आता 2 वर्ष होतील आणि मेजर अशा लागोपाठ सगळ्या दुसऱ्या पण छोट्या मोठ्या झालेल्या, जे ते भीमा कोरेगावची दंगल झाली त्याचे जेव्हा चेंबूरमध्ये पडसाद उमटले तेव्हा पण माझी 2 मुलं बहिणीबरोबर ट्रेनमध्ये, ज्या ट्रेनला अडवलं गेलेलं त्याच्यामुळेच दिवसभर अडकली गेलेली, त्या तिथे दंगल वगैरे झालेली, त्याच्यातनं पण वाचले. असे बऱ्याच असे छोट्या मोठ्या घटना लागोपाठ घडत गेलेल्या. त्यामुळे साहजिकच आमच्या मनात असं आलेलं तेव्हा की ह्या वास्तूमध्ये आल्यानंतर असं झालं की काय असं म्हणून. परंतु नंतर मग असं मी जरा वाचलं वगैरे वास्तूविषयी वगैरे, तेव्हा मग नंतर काय की वास्तू कोणतीच अशी वाईट नसते. वास्तूमध्ये काही दोष असू शकतात, तर दोष असतील तर मग त्याचं नक्कीच निवारणही आपण करू शकतो. मग आमचा पहिला हा बेडरूम होता खरं तर, मास्टर बेडरूम होता. मग तो बेडरूम आम्हाला नंतर माझ्या लक्षात आलं की ईशान्य दिशा जी वास्तू पुरुषाचं मी पाहिलं चित्र, तर तिकडे खरं तर देवस्थान असतं ईशान्येला. मग आम्ही तिकडे वॉशरूम आहे पण आमचं. मग बेड वगैरे इकडे हलवलं ह्या रूम मध्ये आणि देवारा इकडे हलवला. ओके, म्हणजे आधी देवारा तुमचा दुसरीकडे होता की दिशामुखी होती? आग्नेय दिशा. म्हणजे आधी तुमचा जो देवारा होता तो आग्नेय दिशेमध्ये होता आणि तुमचा बेडरूम ईशान्येमध्ये होता आणि ईशान्येमध्ये तुमचा टॉयलेट बाथरूम सुद्धा तिकडे आलेला आहे. तर ईशान्य जागा ही ईश्वराची जागा आहे जिकडे गुरुतत्व जास्त राहतं आणि जलतत्व जास्त राहतं. तर कुठल्याही युवा कपलचं ईशान्य स्थानामध्ये बेडरूम नसावं आणि ते देवाचीच जागा आहे. तर तुमचा हा जो मेजर प्रॉब्लेम जो झालेला आहे, जो आग्नेयमध्ये तुम्ही देवारा ठेवला, म्हणजे आग्नेय दिशा आणि गुरुचा प्रभाव, गुरुग्रहाचा प्रभाव हा ईशान्य स्थानामध्ये आहे, म्हणूनच आपण तिकडे देवारा ठेवतो आणि ती देवाची जागा आहे. आणि तुम्ही देवाला आग्नेय जागामध्ये ठेवलात म्हणजे देवांना तुम्ही अग्नीमध्ये ठेवला. ह्याच्यामुळे घरातील कर्ता व्यक्ती म्हणजे झेंडे सर यांच्यावर बऱ्याचशा गोष्टींचा प्रभाव निगेटिव्ह पडला आणि त्यांच्या आरोग्यावर आणि अकस्मात घात अशा घटना त्यांच्यावर पडलेल्या आहेत. तर तुम्ही ह्या गोष्टीचा बदल केलात का? हो केला. म्हणजे ते ह्यांनी जेव्हापासून हा बदल केलेला आहे तेव्हापासून मात्र ह्यांच्या परिवारामध्ये व्यवस्थित आता रुटीन चालू आहे. हे जे उपाय केले ते काही तुमचा ज्योतिषचा अभ्यास किंवा वास्तूचा अभ्यास झालाय का? नाही, अभ्यास वगैरे नाही झालेला, पण तुमचाच राशी संवाद म्हणून प्रोग्राम लागतो त्याच्यामध्ये मी वास्तूविषयी ऐकलेला जरा, त्याच्यानुसार मग मी केलं. अशा पद्धतीने बऱ्याच गोष्टींना तुम्हाला समजावून घ्यायचंय आणि म्हणून आमचा हा छोटासा प्रयत्न वास्तुलक्ष्मी. जर आपल्यालाही वाटत असेल की आम्ही तुमच्या घरी व्हिजिट द्यावी आणि तुमच्या घराचं वास्तू परीक्षण करावं आणि तुमच्या सोसायटी किंवा इथं तुमचे काही रहिवासी आणि मित्र परिवार असेल त्यांना जर बोलवायचं असेल तर आवर्जून बोलवा आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबर्सवरती. आपण भेटूयात एका छोट्या ब्रेक नंतर. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. श्री आणि सौ झेंडे यांच्या परिवारासोबत आपण इथे बसलेलो आहोत. सोबत आहेत त्यांच्या सोसायटीतले काही त्यांचे सहकारी आणि त्यांची फॅमिली. अर्चनाताईंची पत्रिका आणि झेंडे सरांची पत्रिका पाहिली आणि वास्तू पाहिली. ही राजवास्तू आहे आणि खरोखरच इथे भरभराट होऊ शकते. अजून काही ऍडिशनल टिप्स आपण यांना देऊयात. अर्चनाताई, तुमचं जे काही नक्षत्र आहे किंवा तुमची पत्रिका टोटल जी अनालिसिस केली किंवा जी वास्तू आम्ही फिरलो त्याच्यानुसार जर फणसाच्या रोपांची लागवड तुम्ही जास्तीत जास्त या घरामध्ये कराल, विंडोज मध्ये कराल तर ते तुमच्यासाठी फलदायी ठरेल. आता झेंडे सरांची पण पत्रिका आपण पाहिली आणि त्याच्यानुसार या वास्तूच्या नैऋत्य दिशेमध्ये, कारण कर्त्या पुरुषाची जी दिशा आहे ती आहे नैऋत्य दिशा आणि म्हणून नैऋत्य दिशेमध्ये कदंब नावाचा जो काही वनस्पती आहे ती जर यांनी लागवड केली तर ती यांच्यासाठी फलदायी ठरेल. घरातली जी उत्तर दिशा आहे, जसं गुरुजींनी सांगितलं की ती लक्ष्मीची दिशा आहे आणि म्हणून तिथे लक्ष्मी नारायण असायला हवा आणि म्हणून तुळशी आणि आवळ्याची रोपं ही जर या उत्तर दिशेमध्ये लावली, दोन्ही
प्लांट्सना म्हणजे आवळ्याचं रोप असेल किंवा तुळशीचं रोप असेल या दोन्ही रोपट्यांना जर संध्याकाळचा अगरबत्ती आणि दिवा केला तर लक्ष्मीनारायण मिस्टर आणि मिसेस झेंड्यांना प्रसन्न राहायचा नाही. आपण वळूयात हे जे काही यांचा मित्रपरिवार आलाय किंवा या जे काही अर्चनाताईंच्या मैत्रिणी आणि भगिनी इथे जमा झाल्यात, आपण त्यांचे प्रश्न वास्तुविषयक काही आहेत हे जाणून घेऊयात. नमस्कार, मी स्वाती उबरहंडे आणि माझा प्रश्न असा आहे की देव्हारा किचन मध्ये ठेवला तर चालेल का? त्यांचा प्रश्न जो आहे की देव्हारा हा किचन मध्ये असावा का. पण आता मुंबईसारख्या शहरांमध्ये जे घरं आहेत फार लहान आहेत आणि तिकडे घरांना देव्हाऱ्याकरिता वेगळी रूम, जसं गावच्या साईडला आपण बघतो देव्हाऱ्याकरिता जी वेगळी रूम असते, पण इकडे मुंबईसारख्या शहरामध्ये आपल्याला भेटत नाही. तर शक्यतो देव्हारा होईल तेवढं हॉलमध्ये सुद्धा चालतो, पण किचनमध्ये ठेवण्याकरिता थोडंसं टाळेल तेवढं बरं होईल, कारण की महिला वर्ग किचनमध्ये जास्तीत जास्त असतो. तर जर का तुमच्या घरामध्ये वास्तूमध्ये ईशान्य जागा नसेल अवेलेबल होत असेल किंवा योग्य दिशा नसेल देव्हारा ठेवण्याकरिता, तर तुम्ही देव्हारा किचनमध्ये ठेवू शकता. पण देव्हारा किचनमध्ये ठेवल्यानंतर त्याच्यावर एक पडदा किंवा वूडचा किंवा लाकडाचा प्लॅटफॉर्म किंवा दरवाजा हा त्याच्या समोर ठेवा. म्हणजे नमस्कार गुरुजी, मी ममता लोकरे. माझा प्रश्न असा आहे की देव्हाऱ्यामध्ये एकाच देवाच्या 2 मूर्ती असतील तर चालतील? शक्यतो देव्हाऱ्यामध्ये एकाच देवाचे 2 किंवा 2 पेक्षा जास्त मूर्त्या कधीही ठेवू नये. आणि देव्हाऱ्यामध्ये शक्यतो आपलं गणपती बाप्पा, महालक्ष्मी, कुलदेवता, आराध्य देवता आणि ग्रामदेवता असे 4 ते 5 देव ठेवा. आणि जास्तीत जास्त एक शिवलिंग स्फटिकचं जर तुम्ही ठेवलात, पण ते सुद्धा 4 इंचाहून छोट जर ठेवला, ते तुमच्या देव्हाऱ्यामध्ये ठेवण्याने ते योग्य राहील. नमस्कार मॅडम. नमस्कार गुरुजी. माझा असा प्रश्न आहे की देव्हाऱ्यामध्ये आपण कलश ठेवला तर चालतो का, आणि ठेवला तर तो कधीपर्यंत आपण काढायचा त्यातलं पाणी आणि नारळ? ताईंनी हा खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय आणि असेच बरेच प्रश्न तुमच्या मनातही उत्पन्न होत असतील. आणि म्हणून नवी मुंबई, विलेपार्ले, पुणे आणि ठाणे या ठिकाणी प्रत्यक्ष आम्हाला भेटायला विसरू नका. येताना सोबत एक वास्तूचा मॅप आणि एखादा व्हिडिओ नक्की कॅरी करा. ताईंनी जो प्रश्न विचारला की देव्हाऱ्यामध्ये कलश ठेवणं महत्वाचं आहे का, हो खूप महत्वाचं आहे. कारण कलश हा तांब्याने बनलेला असतो. तांब म्हणजे अगदी जन्मापासून ते शेवटपर्यंत, आयुष्याच्या शेवटापर्यंत तांब्याचा वापर होताना दिसतो. हे तांब वैज्ञानिक दृष्ट्या आपल्या शरीरावरती काम करतं. अगदी लहान बाळाच्या पायात तांब्याचे वाळे घातले जातात. त्याच्या मागे ही कारण असं आहे की जिओपॅथिक स्ट्रेस नावाचा काही लहरी धरतीतून आपल्या शरीरावरती काम करतात. आणि कधी कधी काही ठिकाणी तुम्ही सांगता की मला झोप लागत नाही, जर जागा बदलली तर तुम्हाला त्या ठिकाणी गाढ झोप लागते. आणि म्हणून तांब हे विशिष्ट प्रकारची एनर्जी क्रिएट करतं. आणि म्हणून तुमची प्रार्थना परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याचं काम हा तो तांब्याचा कलश करतो. आणि म्हणून प्रत्येक देव्हाऱ्यामध्ये तांब्याचा कलश हा असणं क्रमप्राप्त आहे. त्यांनी असं विचारलं की तो कधी बदलावा, तर त्याच्यावरचा जो नारळ आहे त्या नारळाचं रोप होईपर्यंत तो नारळ नाही बदलला तरी चालतो. मात्र या तांब्यातलं जे पाणी आहे ते मात्र रोजच्या रोज देवपूजेच्या वेळेस बदललं गेलं पाहिजे. नमस्कार मॅडम. नमस्कार गुरुजी. माझं नाव उर्मिला ओंडे. माझा असा प्रश्न आहे की देव्हारा भिंतीवर लावला तर चालेल का, जमिनीवर ठेवायला पाहिजे? ताईंनी विचारलं की देव्हारा खाली ठेवला तर चालेल का. आपली जी मुंबईतली घरं आहेत किंवा पुणे किंवा इतर शहरांमधली जी काही आपली राहण्याची वास्तू आहे ती आपल्या गावाकडच्या वास्तूपेक्षा फार छोटी आहे. गावाकडे देव्हारा जो आहे ते देवघर या रूपाने मोठा असायचा. आणि तसं पाहायला गेलं तर खाली जमिनीवर बसून शांतपणे देवाची पूजा करावी हे शास्त्र सांगतं. देव्हारा हा जमिनीवर ठेवणं योग्य नाहीये. तो किमान 9 इंच तरी वर असावा किंवा जिथे तुमचा हात पोहोचतोय अशा ठिकाणी तुम्ही लावा. नमस्कार मॅडम. माझं नाव पल्लवी जोशी. मला हे विचारायचं आहे की देव्हारा हा कशाचा असायला हवा, लाकडाचा, संगमरवरचा की अजून कशाचा? छान प्रश्न विचारला पुन्हा ताईंनी की ते मटेरियल कुठलं असावं जे आपण देवघर म्हणून वापरू. शक्यतो लोखंड नसावं याची दक्षता सगळ्यांनी घ्या. मार्बल असेल चालेल, लाकूड असेल चालेल, पण त्याच्या व्यतिरिक्त इतर कुठलंही मटेरियल शक्यतो देव्हाऱ्यासाठी वापरू नका. बऱ्याच घरांमध्ये आपल्याला हा प्रश्न दिसतो की एखाद्या ठिकाणी झोप येत नाहीये, स्वप्न अस्वस्थ करतात. याला जिओपॅथिक स्ट्रेस असं म्हणतात. जमिनीतून निघणाऱ्या काही लहरी विशिष्ट घराच्या विशिष्ट भागांमध्ये आपल्याला दिसतात आणि म्हणून तांब्याचा जो प्रयोग आहे तो क्रमप्राप्त आहे. ज्या व्यक्तींना असा प्रकारचा प्रॉब्लेम आहे त्यांनी शक्यतो आपल्या उजव्या हातामध्ये तांब्याचं कड ठेवावं आणि रात्री झोपताना उशाला
पाण्याने भरलेला तांब्या ठेवावा, तर हा जो काही झोपेचा प्रॉब्लेम आहे किंवा स्वप्नांचा प्रॉब्लेम आहे तो दूर होताना दिसतो. लक्ष्मी, या प्रोग्रामच्या निमित्ताने आपण आमच्या घरी आलात. माझ्या व माझ्या अनेक मैत्रिणींच्या सगळ्यांच्या प्रश्नांचं निरसन केलं. त्याबद्दल तुमचे विद्यार्थी, तुमचे गुरुजी व सर्व त्यांच्या टीमचे खूप मनापासून आभार. धन्यवाद. आणि जसं की आपण इकडे आलेलो आहोत आणि आपली मराठी इकडे एक छोटासा उखाणा तर व्हायलाच हवा, तर आपण ताईपासून सुरुवात करूया. घातल्या बांगड्या, गळ्यात घातली ठुशी, सूर्यकांत रावांचं नाव घेते वास्तुलक्ष्मी या कार्यक्रमाच्या दिवशी. वा, छान छान छान. सरांनी अजिंठा आणि वेरूळची लेणी आहे अप्रतिम आणि अतिसुंदर. अर्चना माझी आहे सर्वांपेक्षा सुंदर. तर आता इथे थांबायची वेळ झालेली आहे, पण तत्पूर्वी आपण आपल्या वास्तुलक्ष्मी ह्या कार्यक्रमातर्फे ह्या वास्तूतील लक्ष्मीला एक छोटीशी भेट म्हणजेच सोन्याची नथ आपण अर्पण करत आहोत. धन्यवाद ताई. धन्यवाद तुमचे, धन्यवाद झेंडे परिवाराचे आणि त्यांच्या सर्व सोबत्यांचे. असं जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या वास्तूविषयी काही प्रश्न आहेत तर नक्की आम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि प्रत्यक्ष भेटीला या नवी मुंबई, विलेपार्ले, पुणे आणि ठाणे या ठिकाणी. आता भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत विश्रांती घेतो. नमस्कार. नमस्कार.